सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। वाहन तेजनकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून जिच्याकडे पाहिले जाते अशी सर्वांची लाडकी लालपरी, या लालपरीचं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अभिमान आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सेवा देत असते आणि त्यामधील चालक व वाहक प्रवासी हेच आमचे दैवत समजून प्रवाशांची व त्या लालपरीची रात्रंदिवस सेवा करीत असतात। मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने या लालपरीकडे पाहिले जाते। अशाच लालपरीची दोन चाके म्हणजे चालक, वाहक आणि याच दोन चालकांच्या भरोशावर दररोजचे लाखो प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर सुरक्षित जात असतात। म्हणूनच संपूर्ण प्रवासी या चालक वाहकांना आपला विठुराया समजून निसंशयपणे झोपून प्रवास करत असतात। परंतु नव्यानेच व्हायरल झालेल्या लालपरीची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची याच चालक वाहकांसोबतची वागणूक ही संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी वाटेल अशी आहे। तो व्हिडिओ आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातला। ही बस दिनांक 9 जून रोजी लोणार ते किनगाव जट्टू जात असताना लोणारच्या समोर अवघ्या 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरच असलेले किन्नी या गावी बस पोहोचली असता अचानक 3 विदाउट गणवेशातील व्यक्ती बसमध्ये चढले आणि वाहकाच्या हातातील तिकीट मशीन त्यांनी हिसकावून घेतली। या वाहकाने त्यांना ओळखू न शकल्यामुळे आपला परिचय विचारला असता त्यांनी आम्ही मार्ग तपासणी पथकाचे अधिकारी असल्याचं सांगितले। परंतु त्या बसवर कामगिरी करणारे वाहक SP तेजनकर हे त्या अधिकाऱ्यांना माझी बुकिंग चालू आहे, बसमध्ये एकूण 80 ते 90 प्रवासी आहेत, 69 प्रवाशांचे तिकीट फाडून झाले, परंतु उर्वरित 15 ते 20 प्रवाशांचे तिकीट देणे बाकी आहे, आधी मला बुकिंग पूर्ण करू द्या व नंतर बस तपासा असे सांगत होते। तर हे अधिकारी प्रवाशांसमोरच त्या वाहकाला अरेतुरेच्या भाषेमध्ये अपमानित करून बोलत होते व तू चोर आहे असे बळजबरीने सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते। प्रवासी सुद्धा त्यांना वाहकाला त्रास देऊ नका, आधी त्यांना त्यांची बुकिंग करू द्या अशी विनंती करीत असताना ते अधिकारी प्रवाशांना सुद्धा दमदाटी करून धमकावण्याचा प्रयत्न करीत होते। ग्रामीण भागातील जनावरे सांभाळणाऱ्या व्यक्तींप्रमाणे ते त्या वाहकाला आपल्या स्वतःच्या कामाला ठेवल्यासारखे शेवटपर्यंत अपमानित करतच राहिले। शेवटी प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे 35 मिनिटे हा प्रकार चालल्यानंतर प्रवाशांच्या लक्षात आले व प्रवाशांनी त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दंड थोपवल्यानंतर मार्ग तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांना बसच्या खाली उतरवून मार्गस्थ व्हावे लागले। परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाची वागणूक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली। त्या बसचे वाहक SP तेजनकर यांनी आपला संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासन व परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांना लेखी स्वरूपात त्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। आता या अधिकाऱ्यांना मुजोरपणा कमी होण्यासाठी त्यांच्यावर काय कार्यवाही केली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील चालक, वाहकांचे, प्रवाशांचे व STच्या हितचिंतकांचं लक्ष लागून आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान, उपसंपादक बुलढाणा जिल्हा। माझी बुकिंग चालू आहे, माझी बुकिंग होते, मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहिलो, तुम्ही मशीन हिसकावून घेतली माझ्या हातून। मी तुम्हाला सर्व प्रवाशांदेखता विनंती करून राहिलो की बुकिंग चालू आहे। माझं एकच म्हणणं आहे, बुकिंग कोणाकडून घेतले आणि तिकीट नाही दिली एवढं सांग साहेब। बुकिंग चालू आहे, शोधून देतो ते लोक तुमच्या गाडी। साहेब बुकिंग चालू आहे माझी, बुकिंग होऊ द्या, मग तुम्हाला नंतर मी तुम्ही गाडी चेक करा। लोणार पासून तुझा बुकिंग साहेब गाडी भरपूर पॅक होती, की भरपूर लोक उतरले, 69 प्रवासी आहे, काही जास्त प्रवासी नाही तुझ्या गाडी। ठीक आहे, आता मोबाईल बंद कर। चालू राहू द्या साहेब, कशाला चालू मोबाईल राहू द्या। आता तुम्ही चालू, तुमचा मोबाईल चालू आहे की नाही? नाही, आता मोबाईल बंद कर।
नाही मी विनंती करतो साहेब, माझी नाही, बुकिंग आम्ही चालू विनंती आहे, करतो. माझी बुकिंग आता चालू आहे. आता नाही हे एसटीचं रापाचं काम राहील, रापाच्या कामात मोबाईल चालू पाहिजे नाही. आता साहेब, पहिले यानंतर मोबाईल रापाचं तुम्ही काम. चालू केला, हा, तुम्ही हे. शूटिंग पहिले चालू केली. कशासाठी तू खोटा नाही बोलला पाहिजे म्हणून. हो तर मग माझी कारण बुकिंग की तू चालू आहे, खोटं बोलशील मी ना. ते सांगून राहिलो, गाडीतले प्रवासी ते सांगतो की बुकिंग चालू आहे. आमच्या तपासणीत तुनं लोकांकडून पैसे घेतलेले आहे. नाही आणि त्यांना अजिबात तिकीट नाही, दिलेली नाही अजिबात आहे. नाही साहेब, बुकिंग चालू आहे माझी. हा, मी ते हा दाखवून माझी देतो. बुकिंग अनकम्प्लीट आहे, माझी बुकिंग हा, होऊ हे. द्या. बुकिंग बंद ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्शन रिपोर्ट एसटीच्या काढला कामामध्ये बसमध्ये मोबाईल चढले, चालू नाही पाहिजे, आता बंद कर. नाही साहेब बंद चालू कर, राहू द्या बंद ना. कर. नाही नाही तुम्ही नाही. मोबाईल चालू तसं ठेवला ना नाही. पहिले. पहिले ना साहेब, दुसरं नाही राहत नाही याच्यामध्ये, बंद कर. जे नाही सांगितलं ते नाही चालू करायचं. ठेवा साहेब जे मोबाईल सांगितलं तेच करायचं. कारण की तू पैसे घेतलेले आहे. नाही 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 मग पूर्ण व्हिडिओ साहेब, शूटिंग मध्ये तुम्ही तुझी- मला बरं, आता आत्महत्येस व्हिडिओ प्रवृत्त- शूटिंग मध्ये तुझी केस होईल. हा, ठीक- साहेब ठीक आहे. मला तुम्ही आत्महत्येस प्रवृत्त करसाल, हा. मला तुला- तुम्ही नाही, नाही, नाही. आत्महत्येस प्रवृत्त करून जे राहिले काय अशा ते आत्महत्या करायची वेळ आली, पैसे मला- तू खाशील. 1 रुपया नाही साहेब, लोकांकडून. बुकिंग चालू आणि आहे, पैसे तिकीट देणार नाही. बुकिंग चालू आहे, माझी तिकीट बुकिंग देणार होऊ नाही. द्या. ही पद्धत आहे का तुझी नाही. बुकिंगची? माझी बुकिंग होऊ द्या पैसे का बरं घेतले तू अगोदर? साहेब. आधी पैसे घेतलेले नाही, बुकिंग चालू आहे, बुकिंग होऊ द्या. मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहिलो बसमध्ये चढल्यापासून, तिकडे. बसमध्ये चढल्यापासून माझी रिक्वेस्ट सुरू आहे की बुकिंग चालू आहे, बुकिंग होऊ द्या. उगाच तोंड दाखव. तू किती तू पैसे तू कंडक्टरला पहिले पैसे दिले होते का? त्यानंतर कंडक्टर कुठं गेले? त्यामुळे सरळ मागं गेले. त्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं ना तुला, मग मागे जायला पाहिजे होतं. आता आम्ही आल्यानंतर मग मागून त्यांनी तुला तिकीट दिलं. पुन्हा तुला काय म्हणलं त्यांनी? पुन्हा पैसे दे म्हणे. आमच्यापेक्षा आणि मला हे मागचे म्हणून राहिले की तू म्हणायचं. नाही तुझं काही नाही त्याच्यामध्ये. ए, दीदी मी तिकीट देतो म्हटलं ना, माझी बुकिंग चालू होती ना. आबा माझी बुकिंग चालू होती ना. बुकिंग समजते. तुम्ही पैसे घेतले ना? हा, नाही आबा, तिकीट मी काय म्हटलं पाहिजे की होतं. चिल्लर नव्हती, तो चिल्लर नव्हती म्हणून की बा तिकीट आणि सुट्टे पैसे देतो तुम्हाला, हे शब्द आहेत ना माझे. हा बरोबर आहे का? हेच म्हटलो ना मी. काय म्हटलो की सुट्टे द्यायला नव्हती पाहिजे का? सुट्टे पैसे आणि तिकीट सोबत देतो तुम्हाला, हेच बोललो ना, वापस येतो म्हणून. सुट्टे लिहून द्यायला नव्हते पाहिजे का? पैसे घेऊन का बरं तू मागे जातो? त्यांना सांगत नाही त्यावेळेस, तू सांगायला पाहिजे. सांगितलं ना, विचारा ना लिहून त्या द्यायला नाही, पाहिजे आजाला पैसे. विचारा ना, ठीक आहे. आजाला विचारा साहेब. बरं आता या मुलीचा आपण ग्राह्य धरू. ठीक साहेब आहे? ती मुलगी तुम्हाला नाही, भेटून नाही, राहिली नाही, नाही तुला साहेब, भेटायची मुलगी. मला नाही, मला कशाला मी भेटणार सांगितलं साहेब? तिला भेटण्याचं ती मुलगी कारण तुम्हाला काय भेटून आहे? राहिली. आजी नाही, आता तुला वयस्कर भेटाय. आजी आहे, ते खरं तुला बोलून राहिले भेटाय, ना. कारण की तू नाही regular नाही कामं नाही करतो. नाही नाही नाही, अजिबात नाही साहेब. सांगतो. मुलगी भेईन, बाकीच्या बाया नसते भेट. ये, तिकडे दुसरं काय सांगतो. साहेब तुम्ही चुकीची केस घेऊन मला आत्महत्येस प्रवृत्त करणार आहे. तुम्ही चालू नाही, चालू अशा बुकिंग गोष्टी सांगायच्या आहे. नाही. नाही नाही नाही, चालू आपलं- बुकिंग आपलं काम चांगलं ठेवायचं माणसानं. साहेब, माझी आत्महत्या करायची बुकिंग- वेळ माझी येते. बुकिंग चालू आहे. आवाज कमी. आवाज कमीच आहे सर, आवाज कमीच आहे. मी हळूच बोलून राहिलो. शांततेने बोल. हो. हा, माझं काय म्हणणं आहे, हा आपलं काम चांगलं ठेवायचं. हा. आत्महत्येची वेळ ना तुझ्यावर येणार आहे ना माझ्यावर हा. येणार. तुझं काम चुकत आहे ना. चांगलंच आहे सर. माझी चुकत बुकिंग आहे ना. एवढी गाडी पॅक आहे की नीमध्ये भरपूर प्रवासी Booking म्हणजे उतरले. कसं राहते तुझं? तू पैसे पूर्ण जमा करून घेते, नंतर तिकीटा देते. याला नाही. booking म्हणते का तू? नाही अजिबात नाही सर. मग हे विचारा का या बरं पूर्ण असं महिला झालं? मंडळींना, हा, यांना आता सर्वांना. आता तुझी महिला मंडळ काढतो मी. थांब ना. हा, किती पैसे दिले तुम्ही कंडक्टरला सांगा. साहेब आम्ही 30 रुपये देऊन ऐका हा, आता ऐकून घ्या. हा. तो म्हणे करायचा म्हणे 2 रुपये आरा म्हणे हा. तुम्हाला एक ताबडतोब तिकीट देतो म्हणे हा म्हणजे- हा बरोबर आहे, म्हणलो की नाही. त्यानंतर त्यांनी तुम्हाला तिकीट दिली का? ते माग होतं सर. मागं गेले. मी काय म्हटलं, काढून ठेवा तोपर्यंत, मग पाठी मागून येतो. पण त्यांनी तुमच्याकडून पहिले पैसे किती घेतले? 30 रुपये देऊन आहे. म्हणे तर तुम्ही काय म्हटले की चिल्लर 2 रुपये काढून ठेवतो तोपर्यंत या. मी काय म्हटलं की 2 रुपये काढून ठेवा, मी आलो की तुम्हाला तिकीट देतो. तुम्हाला तिकीट देतो, हेच म्हटलो का नाही. मग पैसे बरोबर आहे ना कशाला घेतले 30 रुपये हातात? सर. त्यांनी जेवढे दिले तेवढे घेतले. दादा बरोबर आहे का? तुम्ही जेवढे दिले तेवढे घेतले की नाही मी. आणि तिकीट देऊन द्यायचं, लिहून घ्यायचे पैसे. आणि बाकीचे मी काय म्हटलं तुम्हाला की 2 रुपये द्या. तुम्ही काय म्हटले, मी देतो तुम्हाला. टाइम लागू लागला खिशातून काढेल, गाडी पॅक असल्यामुळं, म्हणून मी काय म्हटलं की तोपर्यंत बाकीच्यांची तिकीट देतो, हेच बोललो की. हा असा आता चिल्लरचा प्रॉब्लेम आहे. पूर्ण गाड्याचे पैसे जमा करत जा तू, हा. आणि त्याच्यानंतर मी देतो करत जा तिकीट. नाही ही तसं पद्धत अजिबात झाली नाही सर. तुझी. पूर्ण गाड्यांचे नाही. actual पद्धत आहे ज्यांच्या गाडीची नाही, booking ज्यांच्याकडे ची. फक्त चिल्लरची अडचण नाही, होती माझं काय म्हणणं त्यांना आहे? सर त्यांच्याजवळ ऐकून घे टाइमपास ना. करत बसल्यापेक्षा मी असं- बाकीची असं- बुकिंग असं करत जर बसलो. तुझी पद्धत असेल हा तर हे तुझं चुकत आहे. अजिबात नाही सर. तुम्ही नाही. प्रवाशांना विचारा. प्रवासी जर म्हटले तर मग म्हणा ना की त्यांचे घेतले त्यांच्याकडून, ठीक आहे.
मग सर- तिकीट द्यायला पाहिजे होते. सर त्यांनी सांगितलं ना काय जो प्रकार आहे. देऊन देणं तुमचं काम आहे. सर चिल्लर नाही त्यांनी म्हणजे असं काही शिल्लक नाही दिले. आणि 42 रुपये तिकीट 50 नाही दिले सर, 50 नाही दिले सर, 50 नाही दिले. त्यांचे 32 रुपये होत होते, 30 रुपये दिले त्यांनी. माझी बुकिंग चालू आहे. हा मी काय म्हटलं 2 रुपये द्या, 40 का नाही घेतले तू तर ते काढू लागले ना सर. ते म्हणले चिल्लर आहे माझ्याकडे 2. तोपर्यंत नाही ते काय म्हटले चिल्लर आहे माझ्याकडे देतो. तोपर्यंत मी म्हटलं बाकीचे तिकीट देतो. काढू लागल्यावर काढू द्यायचे.